"वीरा बाळा मला वाचव, मला वाचव बाळा नाहीतर मी मरून जाईल." आपल्या वडिलांचा असा आवाज ऐकून वीराच्या पायाखालची जमीनच सरकली. वीराने घाबरूनच विचारले, "बाबा काय झाले तुम्हाला? हॅलो बाबा, माझा आवाज येतोय का? हॅलो, हॅलो बाबा." पण कदाचित तोपर्यंत फोन कट झाला होता. वीराने घाबरून तिच्या नवऱ्याला उठवले आणि आणि रडत रडत सगळी गोष्ट प्रकाशला सांगितली. प्रकाशने मग लगेचच गाडी काढली आणि वीराला घेऊन तिच्या घरी पोहोचला. तर तर तिथे तिच्या घराला कुलूप होते. ते पाहून वीरा आणखीनच घाबरली. आता एवढ्या रात्री कुणाला विचारूही शकत नव्हते की हे लोक कुठे गेले म्हणून. त्यामुळे मग प्रकाशने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. वीरा घाबरतच वडिलांच्या खोलीत गेली. तेव्हा वडिलांना तिथे पाहून तिला मोठा धक्काच बसला. तिने तिने धावत जाऊन वडिलांना मिठी मारली आणि ढसढसा रडू लागली. तिला रडू आवरताच येत नव्हतं. आपल्या वडिलांची अशी स्थिती पाहून तिचे अश्रू थांबतच नव्हते. सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून घरी पोहोचले तेव्हा ते खूप आनंदात होते. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहिले तर त्यांना धक्काच बसला. ते धावतच आपल्या वडिलांच्या खोलीत पोहोचले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते चौघे थरथर कापत होते, कारण समोरचे दृश्य पाहून कुणीही घाबरून पळून गेले असते. त्यांचा मोठा मुलगा आणि सून घाबरूनच त्यांच्या खोलीत पळाले आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. मित्रांनो, आज त्यांना तो दिवस आठवला ज्या दिवशी आई वडील त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत, "अहो, तुमचे आई वडील आता आपल्या घरी आले आहेत ते ठीक आहे, पण पुढील वर्षी बाबा आपले रिटायर्ड होणार आहेत. तेव्हा मला हे सांगू नका की ते लोक इथे आपल्यासोबत येऊन राहतील म्हणून. मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सांभाळते हेच खूप आहे. मी तुमच्या आईला जेवढे काम सांगते तेवढेच काम करते. स्वतःच्या मनाने एक काम करत नाहीत. आता कालचीच गोष्ट बघा ना. मी कालच किचनमध्ये काम करत असताना आईला घराला झाडू मारायला सांगितला, तर फक्त झाडू मारून बसून घेतला आईंनी. पण असं नाही की झाडूनंतर लगेचच पोछाही करावा लागेल. पोछाही करावा म्हणून काही बोलायला गेले तर तुमचे वडील लगेच बोलतात की या वयात तुझ्या सासूला काम सांगशील का? या वयात 4-4 पोळ्या खाऊ शकतात, तर मग काम का करू शकत नाहीत?" मीना तिचा नवरा विजयला म्हणत होती. तेव्हा विजय म्हणाला की "अरे हळू बोल. जरा तुला माहीत आहे ना, बाबा रिटायर्ड होणार आहेत, तर का म्हणून त्यांच्याशी पंगा घेत आहेस?" म्हातारी लोक रागाच्या भरात त्यांचा निर्णय लगेच बदलतात. "माझी आई साधी भोळी आहे. गोड बोलून तिच्याकडून काम करून घेत जा. बाबांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला आहे, तर ते त्यांच्या घरी राहतील. मग ते का म्हणून इथे राहायला येतील? थोडे दिवस सहन करून घे. त्यानंतर तूच या घराची मालकीण होशील बघ. कारण या घराची मोठी सून म्हणून तुझाच अधिकार आहे." मीना म्हणाली, "उगाच मला खोटी स्वप्न दाखवू नका. माझ्या आईवडिलांनी मला हेच सांगितले होते, पण तुमच्या आईने चांगले चांगले दागिने बनवून त्यांच्या मुलीला दिले आणि सेवा मात्र माझ्याकडून करून घेतात. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते की जर त्यांनी घरची कामे केली नाहीत ना, तर त्यांची उद्याच तिकिटे काढून आणा, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन." मीना बडबडत निघून गेली. संध्याकाळी मीना तिच्या सासूला म्हणाली की "आई, फक्त देवाला दिवा दाखवून घरची कामं होणार नाहीत. जरा हातपाय हलवा आणि घरची कामंही करायला घ्या आता जरा. दुपारची भांडी पडली आहेत, जाऊन तेवढी भांडी घासून ठेवा. तेव्हाच तर मी रात्रीचा स्वयंपाक करणार." तेव्हा मीनाचे सासरे अशोकजी म्हणाले, "सुनबाई, घरी क्वार्टरमध्ये फक्त 2च माणसाची भांडी घासायची असतात. 2च माणसांची भांडी घासायची असतात, पण इथे खूप जास्त आहेत. शिवाय तिचे गुडघेही दुखत आहेत. तुझी हरकत नसेल तर मी भांडी घासून देऊ का?" मीना म्हणाली, "बाबा, मी सुद्धा आधी 4 लोकांचा स्वयंपाक करायची, पण आता 6 लोकांचा करतेच ना. त्रास मलाही होतो. पण मी कधी तक्रार करते का? आणि रोज संध्याकाळी जेव्हा सासूबाई तुमच्यासोबत देवळात, पार्कमध्ये फिरायला जातात, तेव्हा त्यांचे पाय दुखत नाहीत का? तुम्ही हे का नाही सांगत की त्या मला मदत करतात, तर तुम्हाला त्याचा त्रास होतोय म्हणून. आता भांडी तुम्ही घासून घ्या किंवा त्या, मला भांडी घासलेली हवी आहेत." एवढं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली. तेव्हा विमलाजी म्हणाल्या,
अहो तुम्ही का म्हणून सुनबाईसोबत वाद घालता? तिचे म्हणणे बरोबर आहे. आपण इथे राहत आहोत तर तिघांचे काम वाढलेलेच की. आणि असे उभे राहूनच भांडी घासायची आहेत. मला काही होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. थोडेच दिवस मग सर्व काही ठीक होईल. तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन आराम करा. एवढं बोलून विमलाजी भांडी घासू लागल्या. आठवडाभरानंतर अशोकजी विमलाजी यांना म्हणाले की विमला, आपण काही दिवसांसाठी आपल्या धाकट्या मुलाकडे जाऊन येऊ. त्यांनी लगेचच त्याला फोन लावला तर त्यांच्या लहान सुनीने फोन उचलला आणि म्हणाली, माफ करा बाबा, तुम्ही आता इथे नाही येऊ शकत कारण मी माझ्या माहेरी आली आहे. ते घरी एकटेच आहे. तुम्ही तिथे गेलात तर ते काय करतील? तुम्ही आहात तिथेच थांबा. असंही काही महिन्यांनी तुम्ही रिटायर व्हाल. तोपर्यंत घरही तयार होईल. मग आम्हीच तुम्हाला तिथे भेटायला येऊ. मग आता इथे येऊन उगाच आमचा आणि तुमचाही वेळ का वायाला घालवताय? एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला. अशोकजी म्हणाले, सगळेच माझे रिटायर्ड होण्याची वाट पाहत आहेत. बघू मी रिटायर्ड झाल्यानंतर कोण माझ्यासाठी किती वेळ काढतो ते. काही दिवसांनी अशोकजी विमलाजी यांना घेऊन परत निघून गेले. हळूहळू वेळ निघून गेला. अशोकजी यांच्या रिटायरमेंटची वेळही जवळ आली होती. अशोकजी यांनी त्यांच्या आयुष्यातील कमाई ते घर बनवण्यात खर्च केले होते. शिवाय रिटायर झाल्यानंतर जे काही पैसे त्यांना मिळाले तेही घरावर खर्च केले. त्यांनी विचार केला की त्यांच्या स्वप्नातल्या घरात उरलेले आयुष्य सुखाने जाईल. पण देवाने काहीतरी वेगळंच ठरवले होते. रिटायर्ड होता होता आज दोन्ही मुलांनी त्यांच्या इच्छेनुसार खोल्या बांधून घेतल्या व मुलांनाही त्यांची खोली दिली. आणि एक लहान खोली अशोकजी आणि विमलाजी यांना मिळाली. पण तरीही त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. ते त्यातही खुश होते. काही दिवसांनी मोठ्या मुलाची बदली या शहरात झाली म्हणून तो त्याचे सामान घेऊन वडिलांच्या घरी शिफ्ट झाला. मग काय मीनाच्या घरची लोक सतत यायला लागले. त्यामुळे खोल्यांची कमी भासू लागली. एक दिवस मीना म्हणाली, बाबा तुम्ही मागच्या बाजूला नोकरांसाठी जी खोली बनवली आहे ती खोली पण मोठीच आहे बाबा. मी तुमचे सामान तिथे ठेवून देते. आपल्या घरी असेही कुठे नोकर राहायला येणार आहेत आणि घर तर खरंच असतं. अशोकजी आणि विमलाजी यांच्याकडे पाहून म्हणाले, काय वेळ आली आहे. माझ्यावर माझ्याच घरात मला नोकरांच्या खोलीत राहावे लागत आहे. विमलाजी म्हणाले, सुनबाईला बोलण्यापेक्षा आपल्या मुलाला बोला. संध्याकाळी विजय घरी आला तेव्हा अशोकजी त्याला म्हणाले, बेटा विजय, तू जरा सुनबाईला समजावून सांग. ती आम्हाला नोकरांच्या खोलीत शिफ्ट करत आहे. त्यावर विजय म्हणाला, बरोबरच तर बोलत आहे मीना. तुम्ही घराला कशी फरशी बसवली आहे की कधी तुमचे पाय घसरून खाली पडण्याची भीती वाटते बाबा. आणि जर काही कमी जास्त काही लागलं तर या म्हातारपणात कोण तुमची सेवा करणार आहे. आणि एक गोष्ट अजून सांगतो, उगाच मीनासोबत वाद घालू नका. एक दिवस आईने तुमचे म्हणणे ऐकून घेतले म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमची सूनही तुमचं ऐकून घेईल. मुलाचे उत्तर ऐकून अशोकजी यांना धक्काच बसला. आजही मी माझ्या पेन्शनवर जगतोय तरी माझ्यावर इतका रुबाब. ते रागाच्या भरात काही बोलणार होते पण विमलाजी यांनी त्यांना थांबवले. हे घर बांधताना मी किती स्वप्न पाहिली होती पण आज माझी एक स्वप्न तुटत असताना मला दिसत आहेत. आपला धाकटा मुलगा अनय सांगायचा की घर झाल्यावर भेटायला येईल पण तो फक्त दिवाळीला येतो आणि स्वतःचे प्रॉब्लेमच सांगून जातो. माझ्याकडून पैसे घेतो, प्रॉब्लेम सांगून जातो आणि पैसे घेतो आणि परत येत नाही. त्यावर विमलाजी म्हणाले, अहो तुम्ही रागवू नका. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी अंगणात बसून दोघे चहाचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात विजय येऊन म्हणतो की बाबा चला, मी तुम्हाला तुमची खोली रिकामी करण्यासाठी मदत करतो. बघा मीनाने ती खोली किती स्वच्छ करून दिली आहे तुमच्यासाठी. अशोकजी म्हणाले, तू पण पुन्हा मला तेच सांगायला इथे आला आहेस का? एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला? विजयने रागाच्या भरात खुर्चीला इतक्या जोरात लात मारली की अशोकजी खुर्ची सकट उलटसुलट खाली पडले. मी विचार करत होतो की प्रेमाने सांगितले तर तुम्ही समजून पण घेणार नाही. तुम्हाला धक्का देत घराबाहेर काढले असते तर बरं झालं असतं. इतकी मेहनत करावी लागली नसती. विजय डोळे दाखवत विमलाजी यांना म्हणाला, समजावून सांग तुझ्या म्हाताऱ्याला, नाहीतर हातपाय तोडून चौकात भीक मागायला बसून देईल. नंतर बोलू नको की मुलाने वॉर्निंग दिली नाही. मुलाच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून अशोकजी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विमलाजी त्यांना
विमलाजी यांनी त्यांना आधार देत दुसऱ्या खुर्चीवर बसवले. विजय तिथून रागातच निघून गेला. अशोकजी यांनी विमलाजी यांच्याकडे पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या की अहो चला, आपण त्या खोलीत काही दिवस राहून बघू. नाही आवडलं तर आपण पुन्हा आपल्या खोलीत येऊ. अशोकजी काहीच बोलू शकले नाहीत. ते त्यांचं सामान घेऊन त्या खोलीत काय गेले, त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतूनही उतरले. आधी ती लोक फक्त इज्जत देत नव्हते, पण आता 2 वेळचं जेवणही खूप मुश्किलीने ते देऊ लागले. जी लोक आपल्याच आईवडिलांना विचारत नाहीत, ते आपल्या बहिणीला काय विचारतील. विरा तिच्या संसारात मग्न होती. कधीकधी फोन करून त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायची. बघता बघता स्वतःसाठी आणि अशोकजी यांच्यासाठी जेवण बनवण्याची जबाबदारी विमलाजी यांच्यावर आली. त्यांच्या मुलाकडे तर त्यांच्याशी बोलायलाही वेळ नव्हता आणि मनात जागाही नव्हती. जर अशोकजी यांनी मुलाला काही प्रश्न विचारले तर तो उलट 4 गोष्टी त्यांनाच ऐकवायचा आणि बिचारी समजावायच्या समाजाच्या भीतीने शांत बसायचे. एक दिवस विमलाजी त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून अशोकजी यांनी त्यांच्या सुनेला जेवण बनवून द्यायला सांगितले. मीना म्हणाली की घरात जेवण फुकट मिळत नाही. तुमच्या पेन्शनचे पैसे तुमच्याच औषधावर खर्च होतात आणि रिटायरमेंटचे सर्व पैसे तर तुम्ही या घराला लावले आहेत. आता या घरात तुमच्या लहान मुलाचाही हिस्सा आहे. मग मीच का म्हणून तुमची सेवा करू. तिथे फ्रीजमध्ये ब्रेड ठेवला आहे, तो खायला घाला असे म्हणत तिने त्यांच्या तोंडावर दार लावून घेतले. बिचारे अशोकजी शेजारीही जेवण मागून खाऊ शकत नव्हते. शेजारचे लोक काय म्हणतील. काय म्हणाले असते की मुलगा आणि सून घरात असूनही आमच्याकडून भीक मागून खात आहेत. ते डोळ्यात पाणी आणून हातात ब्रेड घेऊन विमलाजी यांच्याकडे आले. विमलाजी यांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना काय घडलं असेल याचा अंदाज आला. आणि मग त्या म्हणाल्या, माझ्यासाठी का म्हणून तुम्ही कोणाकडे भीक मागता. अशोकजी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विमलाजी म्हणाल्या, तुम्हाला अशा स्थितीत पाहून मी तिथेही सुखाने नाही राहू शकणार. फक्त एकदा शेवटचं मला तुमच्या हाताने पाणी पाजता का. अशोकजी विमलाजी यांच्या हातात हात घेऊन रडतच म्हणाले की विमला, असं बोलू नकोस. मी तुझ्या विना कसा जगू. या जगात माझं आपलं असं कोणीही नाही आहे. अशोकजी यांनी विमलाजी यांच्या तोंडात पाण्याचा एक घोट टाकला. त्यांनी त्यांचे डोळे कायमचे बंद केले. अशोकजी यांनी त्यांच्या मुलीला फोन केला. विरा घाबरूनच विचारू लागली, काय झालं बाबा, एवढ्या रात्री फोन केलात. अशोकजी म्हणाले, विरा, तुझी आई आपल्याला कायमची सोडून देवाघरी निघून गेली आहे. आता मलाही जायचं आहे. विराला काही सुचत नव्हतं. ती मोठमोठ्याने रडू लागली. तिचा आवाज ऐकून प्रकाश झोपेतून जागा झाला आणि विराला विचारू लागला, काय झालं विरा. ती म्हणाली, प्रकाश, गाडी काढा. आई आपल्याला सोडून निघून गेली आहे. रडत रडत तिने तिच्या भावाला फोन केला तर तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत चांगले होते बाबा. मग अचानक काय झालं. विराला आश्चर्य वाटले की एकाच घरात राहून त्यांना हेही माहीत नाही की आईला काय झालंय. ती घरी पोहोचली आणि आपल्या वडिलांना मिठी मारून ढसढसा रडू लागली. तिचे वडील दगडासारखे बनलेले होते, कठोर बनलेले होते. मुलीने पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा अशोकजी यांनी घडलेली सत्य घटना सांगितली. नक्की काय घडलं होतं ते सगळं काही विराला सांगितलं. सर्व विधी पार पडल्यानंतर विराने तिच्या भावाला सांगितलं की आता वडिलांना तुझी गरज आहे, त्यांना मागच्या खोलीत ठेवू नका. त्यावर विजय म्हणाला की माझी ही पुन्हा बदली होणार आहे, पण आईची तब्येत बरी नव्हती म्हणून मी बोलू शकलो नाही. दोघा भावांनी ठरवलं की हे घर आणि जमीन विकून वडिलांना कायमस्वरूपी आपल्यासोबत घेऊन जावं. पण अशोकजी ते घर सोडू इच्छित नव्हते. विराने बाबांना खूप विनवणी केली की माझ्यासोबत चला, पण ते म्हणाले की या घरात तुझ्या आईच्या खूप आठवणी आहेत. मी या आठवणी सोडून तुझ्यासोबत कसा येऊ. शिवाय शेजारी पाजारी खूप चांगले आहेत. काही प्रॉब्लेम झाला तर तुला नक्कीच कळवेन. इतकं बोलून सगळेजण ज्याच्या त्याच्या घरी परतले. आता अशोकजी आजारी राहू लागले होते.
एकटे पडल्यापासून आजारी राहू लागले होते. 2-3 दिवसापासून त्यांची तब्येत जास्त खराब राहू लागली होती. मुलाला आणि सुनेला सांगितलं तर त्यांनी दुर्लक्ष केले. ते 2 दिवस झाले जेवलेही नाहीत आणि त्यांच्या खोलीतूनही बाहेर पडले नाहीत. ते खूप अशक्त झाले होते. त्यांना त्यांचे हातपाय देखील हलवता येत नव्हते. एवढा विकनेसपणा त्यांच्या शरीरात झाला होता. तेवढ्यात त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला की, बाबा, आम्ही आज रात्री बाहेर जात आहोत. मुलांनाही बरे वाटेल. तेव्हा अशोकजी म्हणाले की मला माझी तब्येत बरी वाटत नाहीये. आता तुम्ही कुठेही जाऊ नका. माझ्या आजूबाजूलाच राहा. मी कधी शेवटचा श्वास घेईल सांगता येत नाही. मुलगा म्हणाला, बाबा म्हणजे आम्ही काय तुमच्या मरणाची वाट पाहत बसू का? कुठे जाऊ नका का? कुठेच जाऊ नको का? आम्हाला आमचं आयुष्य आहे की नाही? तर मीना म्हणाली, अहो चला, तुम्ही कुठे यांचं ऐकताय? यांची रोजचीच नाटकं आहेत. एवढं बोलून मुलगा आणि सून तिथून निघून गेले. अशोकजी मागून त्यांना आवाज देऊ लागले, पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही. शिवाय बाहेर जाताना घराला कुलूप लावून घेतले. अशोकजी बिचारे खूप रडत होते. त्याच रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. मुलाला बऱ्याचदा फोन केला, पण त्याने जाणून बुजून फोन उचलला नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला व त्यांची मुलगी एका आवाजावर धावत आली, तेही रात्रीची. पण तोपर्यंत अशोकजी कायमचे त्यांच्या बायकोजवळ निघून गेले होते, म्हणजेच देवाघरी निघून गेले होते. तेव्हा अचानक वीरांची नजर त्यांच्या लिहिलेल्या चिठ्ठीवर पडली. प्रकाशने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिली होती की, मी काही महत्त्वाची कागदपत्रे माझ्या वकिलाकडे ठेवली आहेत. तुझ्या भावांनाही त्याबद्दल सांग. पण पुढे तेच कर जे मी या चिठ्ठीत लिहिलं आहे. त्यांनाही कळायला हवं की बाप हा बापच असतो आणि जेव्हा स्वतःला त्रास होतो तेव्हा बाप काहीही करू शकतो. वीरा हे ऐकून खूप रडू लागली. कारण आठवड्यापूर्वी वीराने त्यांना खूप चांगले जेवण भरवले होते. त्यांच्यासोबत छान गप्पा मारल्या होत्या आणि त्यांना झोपून तिच्या घरी निघून गेली होती. आई वडील गेल्यानंतर आता वीराचे माहेर संपले होते. सकाळी जेव्हा मुलगा आणि सून घरी परतले तेव्हा वडिलांना पाहून भीतीने थरथर कापू लागले. कारण आज त्यांच्यामुळेच अशोकजी यांचं निधन झालं होतं. जर त्यांना डॉक्टरांना दाखवले असते तर कदाचित अशोकजी आणखीन काही दिवस वाचले असते. बातमी कळताच त्यांचा लहान मुलगा अनयसुद्धा पोहोचला होता घरी. त्यानंतर वडिलांवर अंत्यविधी करण्यात आले. त्यानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले आणि वीरा देखील तिच्या घरी निघून गेली. मग तिचे दोघे भाऊ संपूर्ण घरात दागिने आणि संपत्तीची कागदपत्रे शोधू लागली, पण कुणालाच काहीही मिळालं नाही. जेव्हा त्या लोकांनी अशोकजी यांचे मित्र वकील साहेबांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की सगळी कागदपत्रे माझ्याकडे सुरक्षित आहेत, पण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला ती सगळी कागदपत्रे तुम्हाला मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला वर्षभर वाट पाहावी लागेल. पण याद राखा, त्यावेळेस तिथे वीराचेही असणे आवश्यक आहे. बराच काळ लोटला. वडील गेल्यानंतर भावांनी हालचाल विचारणेही सोडून दिले. वर्ष ओलांडल्यानंतर विजयने फोन केला. कशी आहेस वीरा? वीरा म्हणाली, मी बरी आहे भाऊ. आज कशी आठवण झाली? त्यावर विजय म्हणाला, अरे बहिणीच्या आठवणी यायला कोणते कारण असणे गरजेचे आहे का? तुला हे सांगण्यासाठी फोन केला की आई वडिलांचे एकत्रच वर्ष श्राद्ध करत आहोत. अनयसुद्धा त्याच्या कुटुंबियांना घेऊन येत आहे. बाबांच्या घरातच त्यांचे श्राद्ध ठेवले आहे. त्यामुळे तू सुद्धा तुझ्या संपूर्ण कुटुंबियांना घेऊन ये. वीरा हा विचार करत होती की आज अचानक माझ्या भावांच्या मनात माझ्यावरचं इतकं प्रेम कसं उत्पन्न झालं. काल लहान भावाचाही फोन आला. त्याचाही बोलण्यात खूप गोडवा होता. वीराला आश्चर्य वाटलं. आश्चर्य या गोष्टीचे होते की ज्या आई वडिलांचं जिवंत असताना सतत अपमानास्पद वागणूक दिली, आज सगळ्यांना एकत्र बोलावून त्यांचं श्राद्ध करत आहे. संध्याकाळी जेव्हा प्रकाश घरी आला तेव्हा वीराने त्याच्याकडे आपले मन हलके केले. तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. जेव्हा दोघे भाऊ वेगवेगळे राहत होते तेव्हा आपल्याच आई वडिलांसाठी त्यांच्याकडे टाईम नव्हता आणि जेव्हा कधी ते त्यांच्या घरी जायचे तेव्हा त्यांना 2 वेळचे जेवणही सुखाने कधी दिलं नाही. आणि मी जर काही बोलले तर ते मलाच ऐकवायचे की तूही त्यांची मुलगी आहेस, मग तू का नाही त्यांची काळजी घेत? प्रकाशने मला बऱ्याचदा सांगितले की वीरा, तू आईबाबांना इथे आपल्या घरी राहायला घेऊन ये. पण मी त्यांना सांगितलं की
अहो तुम्हाला कसं कळत नाही? आई ऐकणार नाही आणि समाज काय म्हणेल? आई या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेत असते. बाबा त्यांचं मन माझ्याकडे बोलून हलके करत होते. आता मला हे कळत नाही की त्या लोक आज आपल्याला तिथे का म्हणून बोलवायत असतील आणि तेही इतके आदराने. तेव्हा प्रकाश म्हणाले की आपल्याला बाबांची इज्जत समाजात राखून ठेवण्यासाठी तिथे जावंच लागेल. तू काळजी करू नकोस. मी ऑफिसला रजा घेतो आणि मग आपण तिथे जाऊया. 2 दिवसांनी प्रकाश आणि वीरा आपल्या भावाच्या घरी पोहोचले. श्राद्ध खूप चांगल्या प्रकारे पार पडले. कारण सगळ्यांना आशा होती की आज त्यांना खूप पैसे मिळणार. तर वीरा तिच्या आईवडिलांच्या आठवणीत खूप रडत होती. सगळे गेल्यावर वकील साहेबांनी सगळ्यांना एकत्र बोलवले. वीरा आणि प्रकाश त्यांच्या घरी जाऊ लागले. तेव्हा विकाल साहेबांनी त्यांनाही थांबवले आणि म्हणाले की नाही जावे बापू, तुम्ही असे जाऊ शकत नाही. कारण इथे तुमची उपस्थिती आवश्यक आहे. तुमच्याशिवाय इथे काहीच शक्य नाही. मग त्यांनी सगळ्यांसमोर दागिने, रोकड आणि काही कागदपत्र टेबलावर काढून ठेवली. त्यात अशोकजी यांनी लिहिलेले एक पत्र देखील होते. ते पत्र वकील साहेबांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवले. दागिने आणि एफडी वीरासाठी आहे. माझे हे मोठं घर विमला बालाश्रम आणि वृद्धाश्रमासाठी आहे आणि त्याची जबाबदारी प्रकाश आणि वीरा यांना देण्यात यावी. कारण ज्या मुलांना स्वतःच्या आईवडिलांना सांभाळता आले नाही ते इतर लोकांना काय सांभाळणार? मी त्यांना या शेवटच्या जबाबदारीतूनही मुक्त करत आहे. प्रकाश हे पाहून आश्चर्यचकित झाला. वीरा तर हे ऐकूनच विचार करू लागली की बाबाने एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. आता मीना रागातच म्हणाली की अच्छा, तर त्यांना नोकरांच्या खोलीत काय शिफ्ट केले तर त्यांनी मारता मारता या गोष्टीचा बदला आमच्याकडून असा घेतला. मला तर या गोष्टीची जराही कल्पना असती तर मी कधीच या घरी राहायला आली नसती. तेव्हा लहान सून म्हणाली, अरे ताई, तुम्ही त्यांच्यासोबत जे केले ते केले, पण मी काय केले होते? माझ्यासोबतही त्यांनी अन्याय केला. तेव्हा वीरा म्हणाली, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? जेव्हा तुम्हाला तुमचे कर्तव्य पार पाडायचे होते तेव्हा सगळ्यांनी माघार घेतली. एकीकडून कडू शब्द बोलून, टोमणे मारून त्यांना जेमतेम 2 वेळचं जेवण, तर दुसरीने प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि आज त्यांच्या या निर्णयावर बोट ठेवत आहात तुम्ही. माझ्या बाबांनी जाता जाता जे केले ते चांगलंच केले. मला काहीच करावं लागलं नाही. 2 भाऊ वीरा आणि प्रकाशला बोलू लागले की नक्कीच तुम्ही लोकांनीच बाबांचे कान भरले असणार. कारण त्यांच्या शेवटच्या क्षणी तुम्हीच त्यांच्याजवळ होते. तुम्हीच त्यांना तसं करायला सांगितलं असणार. तेव्हा प्रकाश म्हणाला, बाबांना काही शिकवण्याची गरज नव्हती. ते स्वतः खूप समजूतदार होते. त्यांना माहीत होतं तुमच्या मनात त्यांची काय आणि किती इज्जत आहे ते. तुम्ही लोकांनी जराही त्यांच्याकरता वेळ काढला असता, त्यांची काळजी घेतली असती, तर कदाचित तुम्हाला आजचा हा दिवस पाहावा लागला नसता. तुमच्या भविष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करीन. कारण तुमच्या मुलांनीही पाहिले आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांना कशी वागणूक दिली आहे. चला वीरा, बाबांनी दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे. वीराने वकील साहेबांना सांगितले की दागिने विकून मला माझ्या बाबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि ही एफडी बाबांची आठवण म्हणून मी माझ्याजवळ सुरक्षित ठेवी. जेव्हा कधी या आश्रमाला पैशांची अडचण येईल तेव्हा मी हे पैसे देखील तिथेच खर्च करेल. मीही मुलगी असले तरी मी माझ्या आईवडिलांचे प्रत्येक वर्षी श्राद्ध याच विमला आश्रममध्ये करीन. कारण आईवडील असतानाही या लोकांकडे त्यांच्यासाठी वेळ नव्हता. तर मी त्यांचे हे कार्यही त्यांना का म्हणून देऊ? आता बाबांनी त्यांची शेवटची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. ती मी पूर्णत्वास नेण्यास पुरेपूर प्रयत्न करेन. मीना म्हणाली, तर मी तुम्हाला सांगत होते की तुमचे वडील जितके साधेभोळे दिसतात ना तसे अजिबात नाहीत. ते आतून खूप कपटी मनाचे आहेत. हाच न्याय केला का त्यांनी आपल्यासोबत? जेव्हा ते आपल्याकडे येऊन राहायचे तेव्हा मी माझ्या हाताने त्यांना बनवून खाऊ घालायची. याची जाणीव ठेवली नाही का त्यांनी? वीरा तिच्यासमोर येऊन म्हणाली, थोडी तरी लाज बाळगा बहिणी. तुमची मुलंही हे सर्व ऐकत आहेत. जितके तुम्ही माझ्या आईवडिलांसाठी केलं त्याच्यात दुप्पट तुम्ही त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. मला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, पण मी कधीच मध्ये काही बोलली नाही. वाटलं होते की आज ना उद्या तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल आणि तुम्ही आईवडिलांसोबत तुमचे नाते सुधाराल, पण नाही. भीती तर आता या गोष्टीची वाटते की जेव्हा तुमचीच मुले तुमच्यासोबत असे वागतील ना, तेव्हा तुमच्यासारख्या लोकांसोबत आता मला कोणतेही नाते ठेवायचे नाही. ज्या लोकांना आपल्याच आईवडिलांसाठी वेळ मिळाला नाही ते माझ्यासाठी काय वेळ काढतील? चला निघते मी.
असे बोलून वीरा तिच्या वडिलांची स्वप्न करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली. वेळ गेला आणि त्या लोकांसोबतही तेच झाले जे त्यांनी त्यांच्या आई वडिलांसोबत आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत केले होते. मुले मोठी झाली आणि त्यांच्या मॉडर्न बायकांनी त्यांच्या सासू सासऱ्यांना घरातून हाकलून वृद्धाश्रमात पाठवून दिले. आज ते चौघेजण वृद्धाश्रमात जेमतेम आपले दिवस काढत आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, म्हणतात ना, कर्माची गती कुणालाही चुकली नाही. इथेच कर्म करायची आणि इथेच फेडून मगच जायचं. ती म्हण बरोबर आहे. जैसी करणी वैसी भरणी. त्या चौघांनी त्यांच्या कर्माची फळे मिळाली आणि शिक्षाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली आणि त्यांनी जो निर्णय घेतला अशोकरावांनी त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की